गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात अबोला असल्याची चर्चा आहे। अशातच उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सणसणीत उत्तर दिले। आपण अहंकाराविरोधात एकत्र आलोय, अहंकारामुळे रावणाची लंका जळाली, ही रावणाची लंका जाळा असं म्हणत शिंदेंनी शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन केलं होतं। याच टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले। लंका जाळून टाकून म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा असं म्हणत फडणवीसांनी शिंदेंना उत्तर दिले। पालघरमधील प्रचार सभेत फडणवीसांनी हे वक्तव्य केले आणि या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेत थेट लढत होती। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेले आहात, एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेले आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेले आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे। आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। तेच कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही। त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शनमध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात। आपण जय श्रीरामवाले लोक आहोत, प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत। अरे लंका तर हा पेटवणार आहे। जे जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही।